ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित बातम्या पाहूयात. भांडवली गुंतवणुकीसाठी काढलेल्या कर्जाचा कर्ज परतफेडीसाठी केलेला वापर, सहकारी संस्थांना दिलेल्या कर्ज हमीमुळे वाढलेली कर्जाची रोखीम आणि आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यातील अवाजवी खर्च अशा आर्थिक बेशिस्तीवरून भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल यांनी आपल्या अहवालात राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढलेत. अचानक होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण केवळ वृद्धांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. तरुण वयोगटात देखील ही चिंताजनक बाब वेगानं वाढत असून त्यामागे प्रामुख्यानं हृदयविकार आणि अस्वास्थ्यकारक जीवनशैली कारणीभूत असल्याचं स्पष्ट झालंय. एम्स नवी दिल्ली इथे करण्यात आलेल्या अभ्यासात 18 ते 45 वयोगटातील अचानक मृत्यूच्या घटनांमध्ये हृदयविकार हा प्रमुख कारण असल्याचं नमूद करण्यात आलंय. रनवे ऑफ द फ्युचर या संकल्पनेवर आधारित नवी मुंबईतील प्रॉपर्टी एक्झिबिशनला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. दादर रेल्वे स्थानकावरील गाड्यांची वाढती वर्दळ लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेनं इथे अतिरिक्त मार्गिका आणि प्लॅटफॉर्म उभारण्याचं काम सुरू केलेलं आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची तयारी रेल्वेनं केली असून नव्या प्लॅटफॉर्मला क्रमांक 8 दिला जाणार आहे. वायू आणि ध्वनी प्रदूषणाला प्रतिबंध करण्यासाठी जाहीर केलेल्या सूचनांचं पालन न केल्यामुळे नवी मुंबई महापालिका प्रशासनानं शहरातील 18 गृहप्रकल्पांचं काम बंद केलंय. कारवाईच्या या बडग्यामुळे रिअल इस्टेट वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. वातावरणात धुळीचे कण वाढल्यामुळे हवा प्रदूषित झाल्यानं नागरिक हैराण झालेत. त्यामुळे पालिका प्रशासनानं धूळ ओकणाऱ्या बांधकाम प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रित केलंय. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या गोरेगाव मुलुंड जोड रस्ता या पालिकेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या 4थ्या टप्प्याच्या कामासाठी मुंबई महापालिकेनं नुकतीच निविदा मागवलेली आहे. मुलुंड ते ऐरोली टोल नाक्यापर्यंतच्या कामासाठी ही निविदा मागवली असून या कामासाठी 1293 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. गेल्या आठवड्यात मुंबईत बहुतांश ठिकाणी हवेचा दर्जा समाधानकारक ते मध्यम श्रेणीमध्ये नोंदला गेला होता. मात्र आता पुन्हा मुंबईतील काही भागातील हवेचा दर्जा खालावलेला आहे. समीर ॲपच्या नोंदीनुसार गोवंडीच्या शिवाजीनगर येथील हवा रविवारी वाईट श्रेणीमध्ये नोंदली गेली. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून इथे मध्यम श्रेणीमध्ये हवा नोंदली जात होती. हवेच्या खराब गुणवत्तेमुळे मुंबईतील नागरिकांना अस्वस्थ वाटण्याचं प्रमाण वाढलंय. शहर आणि उपनगरांच्या अनेक भागात हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये रविवारी सलग 4थ्या दिवशी तापमानात मोठी घट झाली. सांताक्रूज इथे 17.2 अंश तर कुलाब्यात 20 अंश तापमानाची नोंद झाली आहे. थंडी मुक्कामी राहिल्यानं मुंबईकरांनी सुट्टीच्या दिवशी आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेतला. मुंबईत माथेरान इतकंच तापमान नोंद होत आहे आणि पुढील आठवड्याभर शहराचा पारा हा 20 अंशांच्या खाली राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. भाड्यानं घर शोधताना नागरिकांची होणारी वणवण आता थांबणार आहे. म्हाडा आता सर्वसामान्यांना त्यांच्या बजेट आणि पसंतीनुसार भाड्यानं घरं देखील उपलब्ध करून देणार आहे. यासाठी नो ब्रोकर आणि मॅजिक ब्रिक्सच्या धर्तीवर म्हाडा लवकरच स्वतःचं पोर्टल लॉन्च करणार आहे. देशातील सर्वात मोठं ग्रीनफील्ड एअरपोर्ट म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 3री धावपट्टी तयार होणार आहे. या प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी तांत्रिक व्यावसायिक व्यवहार्यता सल्लागाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सिडकोनं सुरू केली आहे. या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ संस्थांकडून निविदा मागवलेल्या आहेत. ही धावपट्टी तयार झाल्यानंतर या विमानतळाची प्रवासी हाताळण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. महत्वाकांक्षी उत्तर मुंबई सागरी सेतूचा विस्तारित भाग असलेल्या वर्सोवा भाईंदर विकास आराखडा रस्त्याच्या प्रकल्पाचा मार्ग उच्च न्यायालयानं मोकळा केला. या प्रकल्पाच्या 26.3 किलोमीटरच्या पट्ट्यासाठी सुमारे 45,000 खारफुटीची झाडं तोडण्यास न्यायालयाची महापालिकेला परवानगी मिळाली आहे. मुंबईत आतापर्यंत सुरू झालेल्या मेट्रोची लांबी 91 किलोमीटर आहे. मेट्रोतून दररोज 9,50,000 प्रवासी प्रवास करतायत. मुंबई महानगर प्रदेशात 170.40 किलोमीटरच्या मेट्रोचं काम सुरू आहे आणि त्यापैकी पुढील 2 वर्षात मुंबईत अजून 132 किलोमीटरची मेट्रो सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. पुणे शहराच्या झपाट्यानं वाढणाऱ्या लोकसंख्येला आणि वाढत्या गुन्हेगारीच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये मोठी प्रशासकीय फेररचना करण्यात येणार आहे. या अंतर्गत 2 नवीन परिमंडळांची आणि 5 नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे पोलीस प्रशासन अधिक सक्षम आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे. आपत्कालीन स्थितीमध्ये तातडीची वैद्यकीय मदत मिळावी म्हणून 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका सुरू करण्यात आल्यात. मुंबईत अशा फक्त 97 रुग्णवाहिका आहेत. 1.25 कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या मुंबईसाठी त्या अपुऱ्या पडत असून त्यांची संख्या तातडीनं वाढवण्यात यावी अशी मागणी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत केली.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीतील मुरुड समुद्रकिनारी पर्यटकांची हुल्लडबाजी पाहायला मिळते। किनाऱ्यावर वाहनांच्या स्टंटबाजीमुळे पर्यटकांचा जीव धोक्यात आलाय। गाडीच्या टपावर बसून मद्यप्राशन करत भरधाव वेगात वाहनं चालवण्यात आली आहेत। जळगाव शहरालगत असलेल्या निमखेडी शिवारात सागर साहेबराव सोनावणे या तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला। पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून अन्य संशयितांचा शोध सुरू आहे। खुनाचं नेमकं कारण अस्पष्ट आहे। लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील वानवडा रस्त्यावर कारला आग लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाला। हा अपघात आहे की घातपात याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। मुंबईच्या कांदिवली परिसरात पोलिसांनाच मारहाण झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या घटनेनंतर कांदिवली पोलिसांनी तात्काळ परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केलाय। पोलिसांनी विभागातील सर्व संशयित गुंडांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली आहे। तुळजापूर इथल्या ड्रग्ज तस्करी प्रकरणी खासदार ओमराजे निंबाळकर यांना मुख्य आरोपी विनोद गंगणेनं अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली आहे। निंबाळकरांनी केलेल्या आरोपांमुळे समाजात प्रतिष्ठा मलिन झाल्याचा आरोप त्यानं केलाय। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरच्या रामतीर्थजवळ एका चारचाकी वाहनाला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या आगीमध्ये चारचाकी वाहन हे पूर्णतः जळून खाक झाले। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येते। सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही। नालासोपाऱ्यातील NH बेकरीच्या पावमध्ये किडा आढळल्यानं खळबळ माजली। उबाठा शिवसेनेच्या नालासोपारा शहर संघटक संगीता मालुसरे यांना MD नगर येथील दुकानातून पाव खरेदी केला होता। हा पाव त्यांनी मुलगा राहुल याला खाण्यास दिला असता त्यातील एका पावामध्ये किडा आढळून आला। विरारमधील शिरसाड वज्रेश्वरी रोडवरील खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच आहे। आईवडिलांबरोबर दुचाकीवरून जात असताना ट्रेलर आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात 7 वर्षाचा मुलाचा खरं तर जागीच मृत्यू झाला। नागपूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतली। पारडी परिसरात बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात 7 जण जखमी झालेत। 10 सेकंद 10 बातम्या। प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। मुंबईतील गोरेगाव मुलुंड जोड रस्त्याच्या 4थ्या टप्प्याच्या कामासाठी पालिकेनं मागवली निविदा। 1293 कोटींचा येणार खर्च। भाड्यानं घर शोधताना नागरिकांची होणारी वणवण आता थांबणार। म्हाडा आता सर्वसामान्यांना त्यांच्या बजेट आणि पसंतीनुसार भाड्यानं घरही उपलब्ध करून देणार। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 3री धावपट्टी तयार होणार। प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी सल्लागार नियुक्ती करण्याची प्रक्रिया सिडकोकडून सुरू। मुंबईत पुढील 2 वर्षात वाढणार मेट्रोचं जाळं। अजून 132 किलोमीटरचे मेट्रो मार्ग होणार सुरू। मुंबईतल्या दादर रेल्वे स्थानकावर आणखी एक मार्गिका तयार करणार। नव्या प्लॅटफॉर्मला क्रमांक 8 दिला जाणार। आतापर्यंत घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या तुम्ही माझ्यासह पाहिल्यानंतर